आई, त्यांनी माझ्यावर हात उचलला. आता खूप झालं. आता मला सहन होत नाही. माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या चुकीवर ते कुटुंबासमोर माझा अपमान करतात. मी सुद्धा एक माणूस आहे. मलाही स्वाभिमान आहे. बोलता बोलता कल्पना रडत होती. रडू नकोस बेटा, तू इकडे निघून ये. असे बरेच पाहिले आहेत. तू सुरक्षित आहेस. कसलीही काळजी करण्याची गरज नाही. 2-4 दिवसात या लोकांची अक्कल ठिकाणावर येईल आणि नसेल येत तर घटस्फोटाचा मार्ग मोकळा आहे. आई कल्पनाला धीर देत म्हणाली. आईच्या बोलण्याने कल्पनाला धीर आला आणि ती तिच्या वस्तू पॅक करू लागली. तिला सामान बांधताना पाहून सुमित म्हणाला, कुठे चालली आहेस? तर कल्पना म्हणाली, का? तुम्ही कधी आणि कुठे जाता ते मला सांगता का? तुमच्या घरच्यांच्या समोर माझा पान उतारा करताना तुम्ही विचार करता का? मी तुमची पत्नी आहे, मोलकरी नाही. आता खूप झालं. मी आता एक क्षणही इथे थांबणार नाही. कल्पना, तू चुकली होतीस. तू बाबांसोबत वाद घातला नसता तर मला राग आला नसता. तू माझं काहीच ऐकून घेत नव्हती. सुमित बराच वेळ तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत राहिला, पण कल्पना काही ऐकण्याचं नावच घेत नव्हती. तिने कधी ऑटो बुक केली, ऑटो कधी आली, ती कधी बाहेर आली, ट्रेनमध्ये केव्हा बसली, तिला काहीच भान नव्हतं. तिला फक्त एवढंच आठवत होतं की बाहेर निघताना सुमित तिच्याकडे फक्त पाहत उभा राहिला होता. तिला खूप राग आला होता. तिची समजूत घ्यायची शक्ती पूर्णपणे संपली होती. तिच्या कानात फक्त आईचे ते शब्द घुमत होते, तू माहेरी निघून ये. तू जे काही केलं ते अगदी बरोबर आहे. कल्पनाच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. सुमित हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सुमितला एक बहीण होती, परंतु तिचंही लग्न झालं होतं. कल्पनाही तिच्या घरात 3 भावांची एकुलती एक बहीण होती आणि खूप लाडकीही. सासरच्या मंडळीसोबत उद्धटपणे वागत असे. कोणाचं काही ऐकायचं नाही असा तिचा स्वभाव होता. ती फक्त सुमितलाच आपलं मानत होती. तिला बाकीच्या लोकांची काळजी नव्हती. सुमित कल्पनाला समजावण्याचा खूप प्रयत्न करायचा, परंतु कल्पना अजिबात समजून घेत नव्हती. थोडं काय झालं तर एकाचं 2 करून ती घरी आईला सांगत असे व आईही कल्पनाला फोनवर सल्ले देत असे, ज्यामुळे घरातील कोणासोबतही कल्पनाचं जमत नसे. सर्व तिला दुश्मन असल्यासारखे वाटत असत. सासू सासरे देखील कल्पनासोबत कामापुरतंच बोलत असत. आजही ती कुठेतरी चालली होती, पण बाबांनी तिला एकटीला जायला नकार दिला होता. ते म्हणाले, बेटा तुला या शहराची ओळख नाही. सुमित आला की त्याच्यासोबत जा. परंतु कल्पनाला सासऱ्यांच्या बोलण्यामागील काळजी कळली नाही. ती त्यांना उलटसुलट बोलू लागली. सुमित आणि कल्पनाचा लग्नाला 2 वर्ष झाली होती. सुमित हा त्याच्या आईवडिलांचा एकुलते एक मुलगा होता. सुमितला एक बहीण होती, परंतु तिचंही लग्न झालं होतं. कल्पना पण तिच्या घरात 3 भावांची एकुलती एक बहीण होती आणि खूप लाडकीही. सासरच्या मंडळीसोबत उद्धटपणे वागत असे. कोणाचं काही ऐकायचं नाही असा तिचा स्वभाव होता. ती फक्त सुमितलाच आपलं मानत होती. तिला बाकीच्या लोकांची काळजी नव्हती. सुमित कल्पनाला समजवण्याचा खूप प्रयत्न करायचा, परंतु कल्पना अजिबात समजून घेत नव्हती. थोडं काही चुकीचं करणार आहे असं तुम्हाला वाटत आहे का? मी दूध पीत लहान बाळ आहे का की आता सगळीकडे सुमितचा हात धरून जायचं? माझ्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही ढवळाढवळ करू नका. सुमित आल्यावर कल्पनाने त्याला बाबांबद्दल चुकीचं सांगितलं, पण सुमितला कल्पनाचा स्वभाव माहीत होता, म्हणून त्याने कल्पनाला बाबांची माफी मागायला सांगितली. तिला ही गोष्ट चुकीची वाटली. सुमितच्या खूप समजावण्यानंतरही तिने ऐकलं नाही आणि घरातून निघून गेली. आईवडिलांचं प्रेम आणि भावभावजयांची माया यामुळे ती खूप हट्टी झाली होती. आता सासरच्यांपासून दूर होऊन तिला आनंद वाटत होता. ट्रेन वेगाने धावत होती आणि दुसरीकडे तिच्या आणि सुमितमधील अंतर वाढत होतं. 2-3 वेळा सुमितचा फोन आला, पण तिने तो कट केला. परंतु आईचा अजून फोन आला नव्हता. मी येणार आहे हे माहीत असूनही आईने अजून फोन केला नव्हता. राग शांत झाल्यावर कल्पनाला सुमितची आठवण येऊ लागली, पण ती परत जाणार नव्हती. काही वेळातच ती तिच्या माहेरच्या शहरात पोचली. तिथे तिला न्यायला कोणीच आलं नव्हतं, जे कल्पनाला आश्चर्यचकित करणारं होतं. स्टेशनवरून घरी जाण्यासाठी तिने
ऑटो केली. वाड्याजवळून जात असताना कल्पनाला मोठी आत्या आठवली. आज कदाचित वाड्यात काहीतरी कार्यक्रम आहे, त्यामुळे इतकी सजावट केली आहे. ती तिच्या माहेरच्या घरी पोचली, पण घराचे दरवाजे बंद होते. कल्पनाला आता टेन्शन येऊ लागलं. काहीतरी अनुचित तर घडलं नसेल ना, या भीतीने ती घरात शिरली. पूर्वी जेव्हा ती निघायची तेव्हा तिघांपैकी एक ना एक भाव तिला घ्यायला स्टेशनवर यायचा, पण आजची परिस्थिती वेगळी होती. मोठ्या वहिनीने तिच्या हातातून पिशवी घेतली आणि तिला बसायला सांगितलं. वहिनी, काय प्रकरण आहे? काय झाले सगळ्यांना? पूर्वी घराच्या अंगणातून तुम्हा तिघींच्या हसण्याचा आवाज यायचा आणि आज दोघी बहिणी मला पाहूनही भेटायला आल्या नाहीत. मला घ्यायलाही कोणी आलं नाही. काही नाही, तुम्ही आता थकून आले आहात. आई बाबा तुमची वाट पाहत आहेत, मोठी बहिणी म्हणाली. ती कल्पनापेक्षा खूप मोठी होती. तिचं कल्पनावर आईसारखं प्रेम होतं आणि कल्पनालाही तिच्या स्वभावाशी परिचित होती. घरात खूप काहीतरी घडलं आहे, त्यामुळेच वहिनी मला काहीच सांगत नाही. काही वेळातच नात्यात दुरावा आल्याचं कल्पनाच्या लक्षात आलं, कारण तिला घरात 2 स्वयंपाकघरं दिसली. हीच गोष्ट कदाचित मोठ्या वहिनीला स्वतःच्या तोंडून सांगायची नसावी. ती बॅग घेऊन आईच्या खोलीकडे निघाली, पण तेवढ्यात अजून एक धक्का बसला. वहिनींनी वरच्या खोलीकडे बोर्ड दाखवून तिकडे जायला सांगितलं. पण आईची खोली तर इकडे आहे ना. नाही ताई, आई बाबा माझ्यासोबत राहतात. तुम्ही आई बाबांना भेटा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. अनेक प्रश्न कल्पनाच्या मनात घोळत होते. इकडे इतकं सगळं घडलं आणि आईने मला सांगितलंही नाही. माझ्या सर्व गोष्टी मी आईला सांगत असते. कल्पना वर पोहोचली. इतकं काही विचारायचं होतं, पण ती काही बोलायच्या आधीच आईने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे, ते नुकतेच झोपले आहेत. आपण नंतर बोलूया. आता तू इथेच राहणार आहेस ना, मग आपण आरामात बोलूया. कल्पनाच्या मनातील गोष्ट मनातच राहिली. वहिनीने कल्पनाच्या राहण्याची व्यवस्था भाचीच्या खोलीत केली. दिवसभराचा थकवा आणि तणावामुळे कल्पनाला कधी झोप लागली हे तिलाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी खालून मोठ्याने आवाज आल्याने कल्पनाची झोप मोड झाली. मधला भाऊ मोठ्याने ओरडत धाकट्याला गाडी बाजूला करायला सांगत होता. भाऊ काही बोलायच्या आधीच धाकटी वहिनी दादासोबत भांडत होती. हे लोक असं कसं काय करू शकतात? नात्याला काही मर्यादा असतात की नाही? मी आता जाऊन धाकट्या वहिनीशी बोलते. ती रागाने खाली जात होती, मात्र आईने तिला मध्येच थांबवलं. कल्पना, हा त्यांचा मुद्दा आहे, तुला त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आज कल्पनाचा या घरात पहिला दिवस होता. ती त्या घरात होती जिथे तिचा जन्म झाला होता, जिथे तिचे आई वडील होते. पण आता परिस्थिती खूप बदलली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात राग होता. सख्खे भाव एकमेकांसोबत भांडत होते. कल्पनाची खोलीही आता दुसऱ्या भावाच्या वाट्याला गेली होती. तिच्या हक्काचं घर आता हक्काचं राहिलं नव्हतं. कल्पना तिच्या भाचीच्या खोलीत राहत होती. आई आणि वहिनी या दोघींनीही बाबांशी काही बोलू नको असं बजावलं होतं, कारण त्यांची प्रकृती बरी नव्हती. घरी आल्यावर तिघे भाऊ मला डोक्यावर घेतील असा विचार कल्पनाने केला होता. पण इथे तर परिस्थिती वेगळीच होती. मोठा भाऊही तुटक तुटक वागत होता. तिला वाटत होतं की जणू काही कोणाला तिची काहीच काळजी नाही ना, तिच्या समस्याबद्दल कोणाला काही जाणून घ्यायचं आहे. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता. आईशी खूप काही बोलायचं होतं, पण जणू तिलाही काही ऐकायचं नव्हतं. आता कल्पनाला आपलं घर आणि सुमित आठवला. आई, पाटील काकाचा वाडा का सजवला आहे? येताना वाटेत पाहिलं मी. आणि मोठी आत्या कशी आहे? कल्पनाने आपल्या आईला विचारलं. आई म्हणाली, दिनेशच्या मुलीचं लग्न आहे, त्याचीच तयारी सुरू आहे. आपल्या सर्वांना जावं लागेल, पण मी कदाचित येऊ शकणार नाही. तुझ्या बाबांची प्रकृती ठीक नाही. पण तुम्ही चौघे जा. मोठी आत्याही दिवस मोजत आहे. उद्या गेल्यावर भेट तिला. किती दिवसांची पाहुणी आहे आई? काय माहीत. आईने एक दीर्घ श्वास सोडला. कल्पना शिक्षणासाठी बाहेर असायची, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत ती घरी आली की
पाटील वाड्यात नक्की जायची. पाटील काका आणि तिचे वडील बालपणीचे मित्र होते. मोठी आत्या पाटील काकांची बहीण होती. पतीपासून वेगळी झाल्यानंतर ती वाड्यात राहत होती. ती निपुत्र असल्याने तिचं सारं जग तिचे भाऊ आणि पुतणेच होते. कल्पनाला मोठ्या आत्याला भेटायची इच्छा होती. दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. कल्पना आईकडे गेली आणि म्हणाली, आई, तुम्ही सगळे कामात आहात आणि लग्न संध्याकाळी आहे. मी थोडा वेळ वाड्यात जाऊन आत्याला भेटून येते. पुन्हा संध्याकाळी आत्यासोबत बसायला वेळ मिळेल की नाही सांगता येत नाही. बरं बेटा, जा. त्यांनाही आवडेल आणि तुझं मनही प्रसन्न होईल. आईची परवानगी घेऊन कल्पना वाड्यात पोहोचली. तिथे सर्वजण संध्याकाळच्या तयारीत व्यस्त होते. पाटील काका आणि इतरांना भेटून ती मोठ्या आत्याच्या खोलीकडे निघाली. परंतु आत्याच्या खोलीला मोठं कुलूप पाहून तिला धक्काच बसला. तेवढ्यात तिला एक नोकर तेथून जाताना दिसला. कल्पनाने त्याला थांबवून आत्याबद्दल विचारलं. तेव्हा त्याने कल्पनाला नोकरांच्या विभागात एका छोट्या खोलीत नेऊन सोडलं. बिचारी मोठी आत्या एका तुटलेल्या खाटेवर अत्यंत अशक्त शरीराने पडली होती. तिची अवस्था खूपच वाईट होती. लहानपणी या वाड्यात आत्याचं खूप मोठं नाव होतं आणि आज आत्या या अवस्थेत नोकरांच्या खोलीत पडून होती. कल्पनाने आत्याला पाणी दिलं. आत्या थोडा आधार घेऊन उठली आणि पाणी पिली. मग तिने आपल्या थरथरत्या आवाजात कोण आहे म्हणून विचारलं. कल्पना म्हणाली, आत्या, मी आहे. कल्पना, बाळा, तू आहेस होय? आत्या, तुझी ही काय अवस्था झाली आहे? मी आताच पाटील काकांना बोलते. आत्या म्हणाली, थांब बाळा, कोणाला काही बोलू नकोस. हे सर्व माझ्या कर्माचं फळ आहे आणि ते मला भोगावंच लागेल. कल्पना म्हणाली, तू असं का बोलत आहेस? तेव्हा आत्या बोलू लागली, मी माझ्या वडिलांची खूप लाडकी होते. जेव्हा लोक त्यांच्या मुलींना शाळेत पाठवत नसत त्यावेळी माझ्या वडिलांनी उच्च शिक्षणासाठी मला बाहेर पाठवलं होतं. मला चांगलं शिक्षण दिलं, माझे खूप लाड केले. मला कशाचीही कमी पडू दिली नाही. फक्त लग्नानंतर नवऱ्याच्या घरी कसं राहायचं हे शिकवलं नाही. मी हट्टी आणि गर्विष्ठ झाले. माझ्या वडिलांनी माझ्या लग्नात खूप खर्च केला. मला हवं ते सर्व काही दिलं. फक्त मला संस्कार द्यायला ते विसरले. एके दिवशी माझ्या सासरच्यांनी माझ्या खोलीतून माझं भिंतीवरील घड्याळ काढून बाहेर हॉलमध्ये लावलं. ते घड्याळ माझ्या वडिलांनी माझ्यासाठी परदेशातून मागवलं होतं. परंतु मला हे बिलकुल आवडलं नाही. त्यावेळी तिथे किती लोक उपस्थित होते याचा विचारही मी केला नाही आणि बाहेर जाऊन ते घड्याळ काढलं आणि सर्वांसमोर सासऱ्यांना भिकारी म्हटलं. माझ्या पतीने मला त्यांची माफी मागायला सांगितलं, पण मला माझ्या वडिलांच्या संपत्तीचा खूप गर्व होता. त्यामुळे मी माफी मागण्यापेक्षा घर सोडणं सोयीस्कर समजलं आणि नवऱ्याला कायमचं सोडून मी इथे आले. 2-3 वेळा माझ्या सासरच्यांनी मला बोलावणं धाडलं, पण मी गेले नाही. नंतर माझ्या नवऱ्यानेही दुसरं लग्न केलं. आज मी माझ्या सासरच्या घरी असते तर माझ्या नातवंडाकडे असते. मलाही मान मिळाला असता. माझे वडील असताना या वाड्यात मला मान सन्मान होता, पण आज परिस्थिती वेगळी आहे. आजकाल स्वतःच्या पालकांना कोणी विचारत नाही. मग मी कोण? जेव्हापासून मी आजारी पडले तेव्हापासून मला इथं ठेवण्यात आलं. माझ्यामुळे आजार पसरू शकतो असं त्यांचं मत आहे. हे सर्व ऐकून कल्पना स्तब्ध झाली. ती घरी परतली. संध्याकाळी ती लग्नाला हजर होती, पण तिचं मन दुसरीकडेच होतं. रात्री केव्हा झोप लागली कळलंच नाही. रात्री कल्पनाला स्वप्न पडलं की ती खूप म्हातारी झाली आहे. पांढरे केस, कंबर वाकलेली आणि स्टोर रूम मध्ये पडून आहे. चेहरा पूर्ण घामाने भिजलेला आणि समोर आई तिला उठवत होती. काय झालं कल्पना? तुला वाईट स्वप्न पडलं का? आई कल्पनाला पाणी देत म्हणाली, बरं ऐक, तू लवकर फ्रेश हो आणि तुझं सामान स्टोर रूम मध्ये ठेव. ते काय आहे ना की तू आता इथेच राहणार ना, मग तुला वेगळी खोली हवी नाही का? म्हणून मी स्टोर रूम स्वच्छ केला आहे. आजपासून तू तिथेच राहा. कल्पना एकदम खडबडून उठते. कुठे सुमित आणि तिची एसी रूम आणि कुठेही स्टोर रूम असा विचार करू लागते. तिला पडलेलं स्वप्न खरं होतं की काय असा तिला विचार येऊ लागतो. आता कल्पनाला तिच्या घराची व सुमितची खूप आठवण येऊ लागते. ती लगेच तिचा मोबाईल घेते. पाहते तर सुमितचे खूप सारे मिस कॉल आलेले असतात. ती सुमितला
फोन करते. तिकडून सुमित फोन उचलतो. हॅलो कल्पना, असं कोणी करतं का ग? असं कोणी घर सोडून जातं का? मला आणि या घराला तुझी खूप गरज आहे. तू लगेच इकडे परत ये. त्याचा आवाज ऐकून कल्पनाला रडू आलं. परत येण्याचं आश्वासन देऊन तिने फोन ठेवला. कल्पनाला वाड्यातील आत्या बनायचं नव्हतं, त्यामुळे तिने ताबडतोब घरी जाण्याचा निर्णय घेतला. आई, मी माझ्या घरी परत जात आहे. तू सर्व सामान परत स्टोरूममध्ये ठेवून दे. कल्पनाचं हे बोलणं ऐकून आईला थोडं बरं वाटलं. ती म्हणाली, तू पुन्हा एकदा विचार कर. त्या घरी तुला चांगली वागणूक मिळत नाहीये. यावर कल्पना म्हणाली, आई, मी माझ्या घरी जात आहे. ते माझं घर आहे. आणि ती हसत हसत अंघोळीला निघून गेली. सुमारे 2 तासानंतर कल्पनाने स्टेशनवर जाण्यासाठी रिक्षा बोलावली. कल्पना रिक्षात बसली, परंतु नंतर तिला आठवलं की तिचा मोबाईल ती तुळशीपाशी विसरली आहे. त्यामुळे पुन्हा ती घराकडे गेली आणि बाहेरील तुळशीपाशील मोबाईल घेऊन जाऊ लागले. पण तेवढ्यात आतून येणाऱ्या आवाजांनी तिची पावले थांबली. तिन्ही वहिन्या आणि आई एकत्र बसून हसत होत्या. धाकटी वहिनी म्हणाली, आई, मानलं तुम्हाला. कल्पनाताईंना तुम्ही खूप छान धडा शिकवला आणि सगळ्यात अवघड भूमिका बाबांची होती. बिचारे 2 दिवस बेडवर पडून होते. आई म्हणाली, मी तरी काय करणार? बाबांनी त्यांच्या लाडक्या मुलीला सर्व हकीकत पहिल्याच दिवशी सांगितली असती. आणि कल्पना ही खूप हट्टी मुलगी आहे, त्यामुळे पुन्हा सासरी जायचं तिने नावच घेतलं नसतं. एकाच दिवसात 2 किचन बनवणं आणि तुम्हा सर्वांना एकमेकांशी भांडायला लावणं हाही या योजनेचा एक भाग होता. पण बिचारी कल्पना, आपण सगळे तिच्याशी योग्य वागलो नाही. मधली वहिनी म्हणाली, मुले लहान असताना, आजारी असताना कधी कधी आईला त्यांना कोडं औषध देण्यासाठी त्यांचं नाक बंद करावं लागतं. पण ते त्यांच्याच फायद्यासाठी असतं. कल्पनाताईंच्या बाबतीत देखील तसंच आहे. परंतु मला एक कळलं नाही की कल्पनाताई लगेच दुसऱ्या दिवशी घरी जायला तयार कशा झाल्या. बाहेर कल्पना हे सर्व ऐकत होती, पण ती खुश होती, कारण तिच्या माहेरी सर्व काही ठीक होतं. इतक्यात सुमितचा फोन येतो. तू निघालीस की नाही? तेव्हा कल्पना सुमितला म्हणते, हो हो, मी आता निघाले आहे. काही वेळातच घरी पोहोचेल. तेव्हा सुमित सांगतो, मी तुला स्टेशनवर घ्यायला येतो. आणि अशा प्रकारे कल्पना आपल्या सासरी परत जाते आणि पुढे ते दोघे सुखाने संसार करतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.